न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महाराष्ट्रातील प्रस्तावित वीज दरवाढीच्या विरोधात औद्योगिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत सर्वसामान्य ग्राहकांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे। वाढत्या दरांमुळे उद्योग परराज्यात स्थलांतरित होण्याची भीती या प्रसंगी व्यक्त करण्यात आली। आयमा अध्यक्ष ललित बुब, संजय सोनवणे, निखिल पंचाळ व अन्य पदाधिकाऱ्यांनी ही दरवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे। औद्योगिक संघटनांनी ऊर्जा मंत्री, उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला। वीज दरवाढ रद्द न झाल्यास पिटिशन दाखल करण्यासह आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। 28 तारखेला जी MERC ची हिअरिंग आहे त्याच्यामध्ये जे सर्वसामान्य उद्योजक आहे यांच्यावर जी वीज वाढ लादली जाते आहे याचा आम्ही सर्व आयमातर्फे निषेध करणार आहे। याच्यामध्ये मोठे जे उद्योजक आहे यांचं पण नुकसान होत आहे आणि जे स्मॉल स्केल उद्योजक आहे त्यांचं पण जे KVA बिलिंग लावणार आहे त्याच्यामुळे त्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे। तर अशामध्ये जो लघु उद्योजक आहे त्याने जगावं कसं? MSMEला आपण भारतामध्ये म्हणतात की पुढे यावं आणि मध्येच ही वीज वाढ आणि त्याची जी प्रॉडक्टची जी किंमत वाढणार आहे तर याच्यामध्ये वीज महामंडळ मोठा खोडा टाकता आहे। तर याच्यासाठी या वीज वाढीचा आयमातर्फे आम्ही सर्व प्रतिनिधी इंडस्ट्रीतर्फे निषेध करणार आहे आणि त्या दिवशी आमचं म्हणणं मांडणार आहे। अतिशय प्रखरपणे नाशिक हे नेहमी होणाऱ्या वीज दरवाढीला विरोध करत आलाय आणि यावेळी देखील आम्ही या सर्व औद्योगिक संघटना मिळून नवीन हा जो वीज दरवाढीचा प्रस्ताव आहे ज्याच्याने कुठेतरी हे उत्पन्न निर्माण करण्याची जे काही मॅन्युफॅक्चरर्सला कॉस्ट जाते आणि ह्या दृष्टिकोनातून महागाई वाढू शकते, राज्याचं नाव कुठेतरी परत औद्योगिक गुंतवणुकीत मागे पडू शकतं ही भीती निर्माण झाली। त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री जे ऊर्जा मंत्री देखील आहेत आणि जे अपारंपरिक ऊर्जा त्याचे मंत्री माननीय सावे साहेब यांना देखील विनंती करणार आहोत की आपण पर्सनली या विषयाकडे लक्ष घालून हा जो वीज दरवाढीचा प्रस्ताव आहे हा फेटाळून लावण्यात यावा। आयमा, निमा, लघु उद्योग, मासिया आणि सगळ्या उद्योजिक संघटनांनी एकत्र येऊन आज वीज दरचा हा जो प्रस्ताव डिस्कॉमनी MERC पुढे दिलेला आहे आणि प्रत्येक शहरात ती मीटिंग होणार आहे। नाशिकमध्ये 28 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता कलेक्टर दालनात जे नियोजन भवन आहे तिथे होणार आहे। त्या मीटिंगमध्ये सगळ्या संघटनांनी आपले तिथे ऑब्जेक्शन नोंदवलेले आहे आणि ते आम्ही तिथे 2-2 मिनिटांमध्ये जे ऑब्जेक्शन आहे तिथे आम्ही त्यांना ते ऑनलाईन स्वरूपात होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू। तर आम्ही तिथे आमचे सगळ्यांचे ऑब्जेक्शन नोंदवणार आहोत। आम्ही सगळे उद्योजक आणि नाशिकच्या वतीने जे वीज दर आणि जे मल्टी मॉडेल टेरिफ आणि फिक्स डिमांड चार्जेस वेगळे जे सौर ऊर्जाला त्यांनी एक बांधण्यासारखं केलेलं आहे जे या त्यांच्या सगळ्या ऑब्जेक्शन्समध्ये, तर आम्ही त्याचा निषेध करणार आहोत आणि याच्या पुढे जे प्रक्रिया आहे आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाणार आहोत। राज्यातील उद्योगांनी पर्यायी ऊर्जा स्रोताचा विचार करावा अशी सूचना करण्यात आली। शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार असल्यानं जास्तीत जास्त उद्योजकांनी आणि ग्राहकांनी हजर राहून विरोध करावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आलं आहे। दामोदर थोरात, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।